दिवस शिल्लक राहिलेले असताना लाडकी बहिणी योजनेतील 8वा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा झालेला नाहीये। वित्त विभागाने या योजनेतील लाभार्थींसाठी लागणारे 3000 कोटी रुपये महिला विकास विभागाकडे हस्तांतरित केले असले तरी हा लाभ कागदावरच राहिलेला आहे। फेब्रुवारी महिन्यातील लाभाची प्रतीक्षा 2,41,00,000 लाडक्या बहिणी करत असताना जिल्हा पातळीवरील पडताळणीत 4 ते 5 लाख बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणींना यातून वगळण्यात आलंय। महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं। त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत। सरकारने एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही। इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे। लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ऍक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो। ऍक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली। हे लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मतं खरेदी करायचा कार्यक्रम होता। आमच्या भगिनीला उगाचच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे, हे मतासाठी पैसे दिले होते आणि आत्ता कळायला लागलं त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। यांनी आता जवळजवळ 50 लाख महिलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल, त्यांचे नावं कसे गाळता येईल। तुमच्या घरी 2 चाकी मोटरसायकल आहे का? आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण 2 चाकी मोटरसायकल आहे, जो गावंडी काम करतो, ज्याच्याकडे शेती नाही, ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, अशा लोकांकडे मोटरसायकल आहे। आता वेगवेगळे क्रायटेरिया लावायला लागले